हिटचा बॉल घेऊन येत असताना रोहित जगताप फ्री हिटचा चेंडू आणि त्याला डोलावतो आशिष बसरे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मिळतील या 4 धावा. फ्री हिटचा लाभ घेत असताना डीजे फ्री हिटचा चेंडू आणि त्या फ्री हिटचा पूर्णपणे फायदा उचलताना दिसला आशिष बसरे. स्वतः कॅप्टन देखील आहे या टीमचा आणि कशी बॅटिंग करावी टीमने त्याची सुरुवात करून दाखवत असताना स्वतः संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढे टाकलेला चेंडू समोर फिल्डर आहे त्याच्याकडे चेंडू आलाय, उचललाय, फेकलाय, तोपर्यंत 1 रन थांबू शकला नाहीये आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 7 या आकड्यावरती. सागर खुसपे जिथे कुठे असेल आपण यायचंय. सागर खुसपे 2 चेंडू 7 धावा. मी विनंती करतो आपले सर्वांचे लाडके आणि आपला माणूस असा हवासा आणि आपला आपलासा वाटणार आहे आपले विशाल जाधवजी यांना पुढे यावं आणि त्यांनी आमचे चॉकलेट संत संदेश बामुगडेजी यांचा सत्कार करावा. पियुष संदेश बामुगडेजी यांचा सत्कार श्री विशाल जाधवजी यांच्या हस्ते होतोय. त्याचा सत्कार करतील आणि देत मांग मांग के वो मांग लिया जैसे हमारा दिल टांग लिया, लेकिन कोई बात नहीं, हम उनके पास ही मांगते हैं, हमारा हक होता है. और सर्वेश पाटिल जी सर्वेश याच दरम्यान आपण पाहिला फार सुंदर झेल डीप मध्ये टिपला गेला. दर्द देंगे वो सिसकियां देंगे, हम है कागज वो कैचियां देंगे, और जुगनुओं ने शराब पी ली है अब वो सूरज को गालियां देंगे. तो ऐसे तो लोग होते हैं. सर्वेश पाटील जी नवी मुंबई कॉमेंटेटर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि आपल्या मध्ये श्री डॉक्टर प्रमोद जाधवजी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आज आपल्या या व्यासपीठाचं वजन इतकं वाढलंय की सगळी ग्रॅव्हिटी इथेच आहे आज फक्त मानकोलीमध्ये. ओहो, आशिष बसरेचा पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. याच दरम्यान प्रमोद जाधवजींचं स्वागत करतो आशिष बसरे चौकाराने. प्रमोद जाधव जी आप आए तो बाहर आ गई. बीमार को चाहिए दवा, बीमार को दवा चाहिए, जोगी को चाहिए जप, और डीपीएल में खेलने वाले खिलाड़ियों को चाहिए आपके हाथों से कप. तो डॉक्टर प्रमोद जाधव जी का भी बहुत बहुत स्वागत है. आज 2:30 बजे की उनकी फ्लाइट है, लेकिन हमने कहा कि नहीं, आज नहीं जा सकते आप, हमारे कब्जे में हो आप.
तो सर्वेश पाटिल जी, माइक इज स्टेज इज योर्स एंड ओवर टू यू. दर्शन केलकर येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. Lofted, heading towards boundary and 6. DJ, please. एक और स्लॉट में हेडिंग टुवर्ड्स बाउंड्री. अगर हम फास्ट ट्रैक में भी अगर ये बॉल आप डालोगे, इधर ये हैज टू बी ए यॉर्कर बॉल, क्योंकि अगर हम देखेंगे बैट्समैन पूरे सेट है. मुकुंद पालेकर जी, अगर हम देखें तो दर्शन जी को कम से कम अपना जो पूरा इतने साल का जो एक्सपीरियंस है पूरे इस ओवर में डालना पड़ेगा. 24 रन. अंपायर अगर आप गेम स्पीड अप करें. और ये एक और बॉल पूरी हवा में, बॉलर खुद अपनी कैच की ओर भागते हैं और ये ड्रॉप. उसी में बैट्समैन ने लगभग 2 रन ले भी लिए. कहीं हम देखें अगर ये हम डीप से अगर खुद अगर वो कैच के लिए जाते थे, क्योंकि बॉलर को रिवर्स फिर से अपना फॉलो थ्रू कट करके आना था. ये लगभग ये डिफिकल्ट कैच था. अगर डीप ये पहले रेडी रहते थे तो ये कैच हो पाती थी, क्योंकि 30 यार्ड में ही गिरी थी. देखें तो बैटिंग टीम में अगर डीप बैटिंग लाइन है, इसलिए कि हार्ड हिटिंग. एक और फुल टॉस, नाइस वन, स्लो डिलीवरी, कट डालते हुए. यही उनको पूरा अगर हम देखें कि ये उनका जो तजुर्बा है, इनको पूरी ओवर में लाना है, क्योंकि 1 4 1 6 तो हो गया, 10 हो गया. अगर हम जितने ज़्यादा से ज़्यादा हम डॉट गेंद खिलाएं वो अच्छी हो जाएंगे. एक और फुल ऑन यॉर्कर डिलीवरी, प्रॉपर क्रीज का इस्तेमाल करते हुए यॉर्कर, वाइड लेंथ. अच्छा गेंदबाज, उन्होंने अपना कमबैक कर दिया ओवर के लिए. लास्ट बॉल ओवर की देखते हैं क्या कुंदा इस गेंद में करते हैं. 6-4 जो भी है. और दर्शन जी को कम से कम हम देखें कि अगर ये डॉट खेलते हैं तो बहुत अच्छा होगा. और फुल ऑन, अच्छा स्टेप आउट, स्लोअर डिलीवरी और ये फंबल और ये थ्रो, हिटिंग. 2 रन सक्सेसफुल कंप्लीट ओवर. डीजे प्लीज.
प्रोजेक्टेड स्कोर हम देखें तो 68 अब तक बता रहा है कि अगर तीनों दोन ओव्हरीत कमीत कमी जास्त बिग हिट मारायला लागतील कारण बॅटिंग लाईनअप डीप आहे. गोविंद आहे, अभिषेक आहे, अविनाश ठाकरे सॉरी. रिव्हर्स अँड बाउंड्री. दन 4. डीजे प्लीज. एक स्टेप आउट लेग बाय आणि एक सेफ सिंगल लेग बाय. थँक्यू अंपायर. कुठे ना कुठे अगर इजा झाला असेल तर फिजिओ हवं बसराजी. ओके थँक्यू. दोन ओव्हर 2 बॉल खर्च करता 33 झालाय. अजून तुम्हाला इंटू 2 जर स्पीडअप करायचा आहे बरोबर बॉल तुमच्या हातात आहेत. अंपायर प्लीज जर आपण फास्ट केलं तर बरं होईल. प्लेयर्स कॅप्टन विनंती आहे की जर तुम्ही फील्ड सेटअप करताय एकदा लक्ष द्या कारण जसं आपण बघतोय की दव वगैरे जो काही आपल्याला दिसतोय ड्यू फॅक्टर पुढे आपल्याला बऱ्याच मॅचेसला हे खेळायचं. शॉट फुटबॉल एंड स्टॉप. गुड स्टॉप. सभी अगर क्लैप करें तो अच्छा है क्योंकि 3 रन वाचवले टीम साठी. खूप सुंदर. हिट तर हार्ड होता बट तसंच त्यांनी फुटबॉलचा पण प्रयत्न केला आणि बॉल सक्सेसफुल थांबला पण. स्लोअर बॉल हवेत. प्लेयर अँड ड्रॉप. टॉप एज तर लागली होती रन. टॉप एज लागलेली. जर कॅल्क्युलेटिव्ह कॅचला जर रन घेतला असता पहिले तर चांगली एक कॅच पण भेटली असते आपल्याला बघायला पूर्ण दिवसातली. 36 रन्स 4 बॉल 2 बॉल श्रेष्ठ. स्कोर कुठेतरी थोडा एक कंट्रोल केलाय बॉलिंग युनिटनी पण बॅटिंग टीम आपले बॅट्समन तर रेडी आहेत पण आपण बाहेर कोण येत नाहीये. स्टेप आउट आणि प्रॉपर ग्लान्स करून एक त्यांनी सुंदर दिशेने 2 रन. सुंदर असं आशिषजींनी पण एक माइंडसेट केलेलं. आपण शॉर्ट पिच पहिलेच रीड केलेलं म्हणून प्रॉपर शफल होऊन फाईन लेगला खेळायला आणि खूप सुंदर ते 2 रन पण कंप्लीट केले. 3 झाले असते जर तुम्ही 4च्या आशेला नसते धावलात तर. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर 38 रन्स. कुठेतरी या 2 बॉल मध्ये प्रोजेक्टेड स्कोर थोडा ड्रॉप पण झालाय. 58 पर्यंत ड्रॉप झाला आहे. लगभग बघू आता आशिषजी काय करतात त्या 7 बॉल मध्ये. शॉट अँड हेडिंग टुवर्ड्स द फेंस. 6 डीजे प्लीज. तीन ओव्हर 44. फिल्डिंग युनिट प्लीज आपण जरा फिल्डिंग सेटअप लावा. बॅट्समनचा तो पॅनलाइज टाइमर चालू असेल तुम्ही प्लीज तुमचं फील्ड सेटअप घेऊन टाका.
लास्ट ओव्हर टीम साठी घेऊन आदित्य. टोटल स्कोर 3 ओव्हर 44 रन्स. लास्टच्या ओव्हरीत कमीत कमी 15 ते 18 धावा जर घेतल्या तर तुम्ही कुठे तुमच्या प्रोजेक्टेड स्कोर जवळ पडाल. तत्पश्चात आदित्यजी पण कमीत कमी एक रन खर्च करण्याचा प्रयत्न, कारण एक्सपिरियन्स बॉलर असल्यामुळे शेवटची ओव्हर त्यांना भेटली आहे. आदित्यजी प्लीज स्टार्ट. पहिला बॉल आणि हा वाईड. सगळ्यांना एक विनंती आहे की जे काही तुम्ही जेवताय प्लीज आपल्या प्लेट्स वगैरे ते एक जागी ठेवा, कारण सगळीकडे आपल्याला जसं आपण बोलतो कचरा वगैरे करायचा नाहीये. कचरा कोणी ठेवली आहे मेन स्टेजच्या बाजूला प्लीज. लॉफ्टेड स्लो डिलिव्हरी आणि हा वन बाउन्स 4. लगभग आपण बघतोय की बॉलर 4थी ओव्हर घेऊन आलाय आणि एवढे स्लोअर डिलिव्हरी चांगल्या टाकताय, बट बॅट्समनला खूप टायमिंग भेटतोय शफल होऊन फाईन लेगला खेळायला. म्हणजे कुठेतरी तुमचा पेस कमी पडतोय. जिथे आपण बघतोय विकेट पण फास्ट ट्रॅक आहे आणि तुमचा पेस, यॉर्कर, लाईन लेंथ बघावी लागेल बॉलरला आधी. एक शॉर्ट पिच आणि एकदा परत सेम शॉट आणि परत रिपीट बाउंड्री. डीजे प्लीज. जे जुने बॉल बाहेर जात आहेत ना, ते बॉल जर नाही आणले तर बॉल संपले दादा. आपल्याला टुर्नामेंट करता येणार नाही. तर सर्व जुने बॉल आहेत कुठे? जुने बॉल मैदानात आहेत का? अंपायर्स कडे आहेत का बॉल? अंपायर तुम्ही गेम स्टार्ट करा. अंपायर तो बॉल तुमच्याकडेच ठेवा. मॅच बॉल आहे. अजून 4 बॉल आहेत. अजून आपल्याला बरेच त्या साईडला 4 भेटतील. अंपायर कडे राहू द्या. श्रेष्ठ बॉल 4. टोटल स्कोर 53. अजून एक स्लोअर आणि बोल्ड. सुंदर अशा प्रकारे बोल्ड. गुड बॅटिंग. 3-6 होतंय का? कारण केपेबिलिटी आहे बॅट्समन कडे आणि आपण बघतोय, पण स्कोर हा सफिशियंट नाही आहे या फास्ट ट्रॅकला. कुठेतरी आपण बघतोय बॅटिंग युनिट कडे पण एक चांगली बॉलिंग लाईनअप आहे, बट अपोनेंट्स कडे पण एक स्कोरिंग युनिट आहे. तर कुठेतरी अजून तुम्हाला एक 2-3 सिक्सेस, 3 बॉल 3 सिक्स लावले तर आधी उत्तमच आहे. टोटल स्कोर 53. लास्ट 3 बॉल्स.
आधी प्लीज आपण फिल्डिंग सेटअप लावा, कारण विकेट पडल्यावर तुम्हाला माहिती होतं की कोण येणार आहे. पहिला यॉर्कर डिलिव्हरी, सुंदर असे परत एकदा फुटबॉल फिल्डिंग आणि इझिली 2 रन काढलेत. 2 रन सक्सेसफुली. 55 लास्ट 2 बॉल्स. जर आपण बघतोय प्रोजेक्टर स्कोर जर 68 होता, इकडे जर तुम्हाला जायचं असेल तर अभिषेक अजून पण चान्स आहे आपल्याला. 2 सिक्सेस आणि तुम्ही इझिली 68 कव्हर करताय. जास्तीत जास्त 2 बॉल मध्ये आधी तुम्हाला विकेट काढायचे जर तुम्हाला स्कोर कंट्रोल करायचा आहे तर, कारण 57 इज गुड स्कोर. लॉफ्टेड आणि हा 6. डीजे प्लीज, पहिला 6. पहिला 6 तर मारलाय, अजून एक 6. आधी हा बॅट्समन बघत होतो आपण, इथे बाहेर बसला नव्हता, बॅट सेट करूनच गेलाय, धार लावलेली आहे. आता 6 जातो का बघू परत एकदा. आधी लास्ट बॉल. लास्ट बॉल आणि हा वर चढलाय कव्हरच्या दिशेला. 1 धाव कंप्लीट. सेकंड धाव कंप्लीट. 3ऱ्या धावेसाठी आणि हा रन नाही कंप्लीट. 2 रन, रन आउट. टोटल स्कोर 64, 63, 64 टू विन. डीजे प्लीज. ब्रीफिंग मीट. Cheers, 3, 2, 1, go. सुंदर अशी आपण बघतोय की लाईनअप करून फिल्डिंग कडे जाताना एक प्रॉपर, जसं आपण बघतो क्रिकेटला तेवढं रिस्पेक्ट देताना पूर्ण टीम. बॅटिंग युनिटने आपण जसं बघतोय टोटल स्कोर होता 64 टू विन. 63 मारला आपण, 64 टू विन. कुठेतरी हा एक दमदार स्कोर बसवला आहे. जर हा चेस करायचा आहे तर कुठेतरी तुम्हाला एक लाईनअप करून पर ओव्हर डिवाइडेड बाय 4 किती कोण मी बोलू, माझा फोन चॅट करा, मला पटपट बोलता येतं.
बॅटिंग स्ट्राईकला धीरज उपाध्याय आणि प्रथमेश शेलार. हा स्कोर एवढा फारसा जर आपण बघतोय कव्हर करायचा असेल पर ओव्हर तुम्हाला 16चा एक कमीत कमी रन रेट मेंटेन ठेवायचा आहे. आणि 16 हा टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या याला जिथे विकेट तुमची फास्ट ट्रॅक आहे, फक्त तुम्हाला हँड रीड करून बॉलला जेवढं जास्तीत जास्त रिस्पेक्ट देऊन तुम्हाला बाहेर पोहोचवता येईल ह्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचे. कारण 64 हा जर तुम्ही रन चेस करताय तर कुठेतरी तुमच्या एक टीमला पण पुढल्या मॅचेससाठी एक चांगला एक टीम बिल्डअप होईल. तर ह्याची पण एक तुम्ही नोंद घ्या. बॉलिंग युनिट एक चांगली एक मॅच आहे तुम्हाला आपल्या पॉइंट्स टेबलमध्ये लीड करायला. अंपायर आपण गेम स्टार्ट कराल तर उत्तम होईल. टाइम अप झाला तर आहे इनिंग्स ब्रेकचा. एक्सटेंडेड 1 मिनिट झालं पण आहे. प्लीज आशिषजी नोट करा. जे कोण प्लेयर्स अजून जेवायचे बाकी आहेत प्लीज तुम्ही आपलं भोजन करून घ्या. कारण पुढल्या मॅचेस साठी आपल्याला एक रिफ्रेशमेंट एक चांगलं भेटून जाईल. बॉलर अभिषेक पालव. दर्शनजी कुठे पण आहात तुम्ही मेन स्टेज जवळ या. तुम्हाला विलासजींनी बोलवलंय. दर्शनजी 210 वाले दर्शनजी. दर्शन सकपाळजी मेन स्टेज जवळ या प्लीज. अभिषेकजी तुम्ही मॅच स्टार्ट करा. आपला ओव्हर ड्यू झालाय. पहिला बॉल डॉट. सुंदर असा एक त्यांनी पेसचा वापर केलेला. 5 बॉल बाकी आहेत. काही टेन्शन नाही, स्कोर होऊ शकतो. फुल ऑन यॉर्कर आणि परत एकदा हा बॅटिंग युनिटला डॉट. जसं आपण बघतोय अभिषेक प्रॉपर त्याचा बॉलिंगचा पण एक युटिलाइज करून त्याचा एक्सपिरियन्स. पहिले लेंथ वेगळी होती, आता प्रॉपर त्यांनी ब्लॉकच बदललाय. तिसरा बॉल काय घेऊन येतो, कारण पॉवर प्लेला तुम्हाला 2 बॉल डॉट कुठेतरी तुम्हाला एक विचार करावा लागेल स्कोरिंग कसं आपल्याला युनिट करता येईल. हाफ ऑन आणि हा बॉल 6 डीजे. जर आपण लाईनअप मध्ये आला असतात कॅचच्या तर एक लगभग एक चांगली कॅच झाली होती. सिंगल लेग कॅच आपण ज्याला बोलतो बाउंड्री जवळ. सुंदर प्रयत्न. प्लीज एकदा क्लॅप केलं तर उत्तम होईल. स्लोवर आणि हा परत एकदा रूम बनवून बॉल 6 डीजे. 4 बॉल 12. जो काही 12चा स्कोर आलाय तो दोन्ही 6 मध्ये आलाय. एक ऑर्गनायझिंग टीमला रिक्वेस्ट आहे की बॉल्स तुम्ही जर बघताय की बरेच बॉल हरवतायत तर कुठेतरी आपल्याला एक नोंद करावी लागेल. पुढच्या मॅचेस साठी आपल्याला बॉल्स कमी पडतील.
जसा की नियम पण आहे, नवीन बॉल पहिल्या ओव्हरीत जर बाहेर गेल्यावर येणार आहे. 12 4 बॉल 12. पॉवर प्लेचा 5वा बॉल. पेसचा प्रॉपर वापर करताना एक 6 बॅटिंग स्टँड्सला सुंदर असा 6. प्रथमेश बॅक टू बॅक 3 सिक्सेस. जिथे आपण बघतोय पहिले 2 बॉल डॉट झालेले. थोडं कुठेतरी आपण बोलतो की एक ओपनिंगला पाठवल्यावर जो एक्सपिरियन्स बॅट्समन असतो तो आपण चांगलाच वर पाठवतो आणि त्यांनी प्रॉपर त्याचा जो एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो 3 बॉलात दाखवला आपल्याला. 3 बॉल स्ट्रेट, 3 सिक्सेस वेगळ्या दिशेला. एक काव कॉर्नर, एक स्ट्रेट आणि एक एक्स्ट्रा डीप लॉंग. लास्ट बॉल घेऊन अभिषेक. काय होतं बघू. एक 6 येतोय का डॉट. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर पहिला पॉवर प्लेचा. आणि हा स्ट्रेट परत एक्स्ट्रा कव्हर्सला जाताना आणि हा कॅच. सुंदर असा कॅच. कारण संतोष पाटील, बाल्यादादा स्टेजवर या. जितू पाटील, राजधानी एक्सप्रेस सातारा प्रथमेश शेलारजी तुम्ही स्टेजवर या. तुम्हाला रोख रक्कम 500 रुपये एक प्रॉपर तुमच्या स्ट्रेट 3 सिक्सेस साठी आलेले आहेत ते पण तुम्ही घेऊन या. अच्छा मॅच नंतर येत आहे. ओके कम्प्लीट. बॅक टू बॅक 4. सुंदर असा रिव्हर्सद्वारे आपण बघतोय. कुठेतरी एक आपण बघतोय की गोविंदा आपला एक्सपिरियन्स तुम्हाला वापरायचा आहे. रिव्हर्सला देतोय म्हणजे कुठेतरी तुम्ही जास्त टायमिंग देताय. लेंथ बघावी लागेल. 28 3 बॉल 28.
एक ओव्हर 3 बॉल 28, 3 बॉल बाकी. बघू लगभग आपण बघतोय 3 बॉलात काय काय होतंय. कुठेतरी कव्हर्स मध्ये जे प्लेयर आहेत त्यांच्या पायाला काय इजा झालाय का बघून घ्या एकदा फिजिओ. पहिले 3 बॉलचा हिशोब सांगा काय. श्लोक पाटील आपण कुठेही ग्राउंड मध्ये असाल सुंदर असा स्लोवर डिलिव्हरी खोल याच्यात टाकताना मिस फिल्डिंग अभिषेक पालवकडनं आणि धाव बाहेरपर्यंत कुठेतरी 2 रन सक्सेसफुली कंप्लीट केलेत. एक बॉल 5 स्कोर वाढता 32. लास्ट बॉल ओव्हरीचा. पाणी हा या बॉल नंतर जावा. गोविंदा काय घेऊन येतो बघू. लास्ट बॉल लगभग 4-2 हे चाललंय. लास्टचा बॉल काय ते बघू. ओ ओ ओ डॉट बॉल. सुंदर बॉल. ओव्हर समाप्त. दोन ओव्हर्स कंप्लीट होऊन 32 रन. फिल्डिंग युनिट प्लीज आपला फील्ड सेटअप लावून घ्या. अजून बरोबर आपण बघतोय बॅटिंग युनिट पण एक कॅल्क्युलेटेड स्कोर खेळत आहेत. 2 ओव्हर 32 मारलेत. जसं आपण बघतोय 16चं जे कॅल्क्युलेशन त्यांच्या समोर होतं 32. अजून 32 हवेत. 12 बॉल 32. सुंदर असं आपण बघतोय कॅल्क्युलेशन्स आत. प्रॉपर धीरज पण आपल्या ज्या एवढ्या वर्षांचा जो अनुभव आहे कॅल्क्युलेशनचा. अंपायर प्लीज आपला गेम स्पीडअप करा. 12 बॉल 32 रन जिंकण्यासाठी आणि मुकुंद पालेकर आपल्या बॉलिंग युनिटला तयार. आशिष बसेरा आपल्याला एक लास्ट वॉर्निंग आहे की तुम्ही फिल्डिंग सेटअप करताना खूप टाइम लावताय. बॉलिंग लवकर संपते बट फिल्डिंग युनिट तुम्ही सेट करताना खूप टाइम लावताय. प्लीज नोट करा. बसरे मुकुंद पालेकर बॉलिंग राईट आर्म. खोल आणि हा बॉल हवेत. प्लेयर धावताना आणि हा क्लिअर कॅच. जसं आपण बघतोय की मुकुंदा लास्ट टाइम बॅटिंग युनिट मधून खेळलेला आणि यावर्षी त्याला पूर्ण जसं आपण बघतोय की अपोजिट लेनला येऊन रोहित जगतापजी आउट. तर मुकुंदाबद्दल आपण जसं पहिले ऐकत होतो की लास्ट टाइम बॅटिंग युनिट मधून खेळलेला यावर्षी दुसऱ्या टीम मध्ये आहे. पण जसं आपण बघतो प्रत्येक प्लेयर भले जर्सी बदलते बट त्याचा फॉर्म हा त्याला तो कशासाठी ओळखला जातो हा त्याला दाखवावाच लागतो. कारण जर पुढच्या वर्षी आपण बघतोय परत एक कमबॅक द्यायचा आहे. कारण जसं आपण ही टुर्नामेंट बघतोय 5वं एडिशन 6व्या एडिशन साठी लगभग सगळे आपण बोलतात की एक मोठे मोठे प्लेयर्स. कारण पहिले कौशल अविनाश ठाकरे बॅटिंगला.
फुल ऑन यॉर्कर, सुंदर असा स्टॉप हवेत, पूर्ण स्पायडर फील्ड ज्याला आपण बघतोय. 2 रन कंप्लीट. कुठेतरी धीरजी विचार करतात मला कधी स्ट्राईक भेटते, कारण त्यांचा रिव्हर्सचा फटका जो आहे तो चांगला चालूच आहे. आणि सुंदर असं मुकुंदानी बॉल टाकलेला, कारण प्रॉपर यॉर्क, आणि फिल्डिंग पण खूप सुंदर होती. फिल्डिंग ज्यांनी केलं त्यांचं नाव जर कळवलं तर खूप सूरज स्पायडर फील्ड, कारण प्रॉपर तो एक 2 फुटाच्या वर होता आणि जिथून त्याने अडवलाय. 2 बॉल झाले, 4 बाकी. अरे ओला देखा, ओला मेरे को 3 घंटा बता रहा है. सुंदर असा अपील लॉबीच्या बाहेर होता, म्हणून हा लेग बाय सिंगल ओके नाकारला गेलाय. एक सुंदर असं क्रिकेटचं पण रिस्पेक्ट दिली अपील नंतर. अंपायरनी जर त्याला नकारलंय तर एक फील्ड मध्ये पण एक अनुशासनचं, जसं आपण बघतोय अभिषेक बसेराने. बोल्ड मोठी विकेट. धीरज उपाध्याय मिस करताना बॉल फुल ऑन होता. स्ट्रेट जर हेलिकॉप्टर शॉट आपण त्याला बोलतो, बाहेर बॉल गेला असता, पण सुंदर बॉल. दर्शन केळकर याच्याकडे पण एक सुंदर एक्सपिरियन्स आहे. पहिले आपण जर याला DPL ला बघितलं तर इमर्जिंग प्लेअर म्हणून पण त्याला एकदा आपण नावाजलेलं. 2 to go. दर्शनला पण कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील जर आपण बघतोय रन रेट थोडा कॅल्क्युलेटेडच्या बाहेर जाताना. दोन ओव्हर 4 बॉल, स्कोर 35. स्लोवर सुंदर असा आणि एक फाईन लॅगला सिंगल. कारण कुठेतरी तुम्हाला विचार करावा लागेल बॅटिंग युनिटला, पण जर मॅच आपल्याला कव्हर करायची जिंकायची आहे तर कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील, कारण ह्या सिंगल डबलनी आपल्याला मॅच संपवता येईल पण जिंकता येणार नाही. लास्ट बॉल ओव्हर साठी मुकुंदा. डीप यॉर्क, ओ फॉलो थ्रू मध्ये सुंदर कॅच अँड कॉट झाला असता. इझी 2 रन कंप्लीट. सुंदर अटेम्प्ट. प्लीज आपण या जर फिल्डिंग साठी जर सगळ्यांनी क्लॅप केलं तर उत्तम होईल. आणि ज्यांच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आपले आदरणीय विकास कृष्णा रेपाळे साहेब, एपेक्स काउन्सिलर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य थोड्याच वेळात आपल्या मध्ये उपस्थित राहणार आहेत. तर सर्वांनी एक शिस्तबद्धतेचं प्रमाण द्यायचं आहे आणि जेव्हा साहेब येतील तेव्हा हे सामने थोड्या वेळासाठी थांबवले जातील. त्यांचं स्वागत पण होईल आणि त्याच्यानंतर पुढची जी नाणेफेक आहे ती त्यांच्या समक्ष त्यांच्या हस्ते ग्राउंड मध्येच होणार आहे. त्यावेळी देखील आपण सर्व ग्राउंड मध्ये उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन पण करणार आहेत. तर सर्व खेळाडूंनी अगली मैच किसकी है? करो ना.
हा जाओ 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 जाओ. हो निलेशजी झालं ना. ऐसा हो गया हो. हाँ, ते सगळं है, manage करा आता. सनी जी और चंदन जी जहाँ कहीं भी हो, सागर पाटिल जी भी आ जाए. बॉलरचं जे रिस्ट्रिक्शन आहे ते पहिले 3 मॅचच होते. तुम्हाला नवीन बॉलर जे खेळवायचे होते पहिले 3 मॅच साठीच खेळवायचे होते. यानंतर बॉलरचं रिस्ट्रिक्शन नसणार आहे. पण बॅट्समन पेअर जी आहे ती तुम्हाला यापुढे देखील कंटिन्यू करायची आहे 5व्या मॅच पर्यंत. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलला तुम्हाला पूर्ण फ्रीडम राहणार आहे. तुम्ही बॉलिंग सिक्वेन्स बॅटिंग सिक्वेन्स जशी पाहिजे तशी ठेवू शकता. 39 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 39. सगळे खेळाडू जेवले का? जेवले का सगळे? गौतम पाटिल जेपी जी हमारा मैच है. हाँ मैच का थांबवली है. क्या चाहिए इसका, क्या करूं? बोलना भाई उधर बोला बोल लेट मत करो पनवेलला नाही. चला नीलेश जी. ओ नीलेश जी. अरे बुके बुके बुके. सुंदर असा टटवलेला चेंडू. स्कोर झालाय 49. चार बॉल 15ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. रोहाणे 11. सुंदर असा टडवला चेंडू आणि हा बाउंड्री लाईन वरती कॅच पकडलेला आहे. दर्शन केळकर याची खेळी समाप्त. हेलो हेलो. इधर भेजना है कोई बोलेगा ही नहीं.
हाँ तो दोनों साइड में इधर लाइन लगाओ महाराज हाँ चलो ले लो ले लो ले लो नीलेश जी न्यू बॅट्समन नेम देवदास कनोजिया. तो वो नहीं होगा 3 बॉल 15 ची आवश्यकता. बघूया त्या देवाजी 3 बॉल मध्ये मॅच फिनिश करतात का बघूया आपण रोहानी 11 साठी. सुंदर असा टटवला चेंडूने हा आर पार जातोय का बघूया आणि सिक्सर. वाट पाहत होतो एकूण स्कोर ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व श्री शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राइक व्हायतो देवदास कनोजिया बाहुबली. सुंदर यॉर्कर बॉलचा प्रयत्न आणि डॉट बॉल. 1 बॉल 9 रनांची आवश्यकता.